हाउ डू वी स्टार्ट कैसे करना है? सो गाईज, आज खूपच डेंजर ट्रॅजेडी झाली आमच्यासोबत अँड आय एम फ्रिक्ड आउट. हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू एक्सप्लोर विथ विहा. दिस इज अनदर व्लॉग. आम्ही काही असं स्पेशल करत नाही आहे. इट्स सॅटर्डे, सो या नेहमी भाजीपोळी खायची इच्छा होत नाही, सो डोसा बनवतोय. असं काही खूपही स्पेशल डिश बनवत नाही आहे, बट येस. आणि हे देवपूजा करतायत, सो मीनवाईल मी हे सगळं प्रिपेअर करते. आणि जसं तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं, आपली जरा थोडी गफलत झाली बिकॉज ऑफ गुगल मॅप्स. जायचं आपल्याला एका ठिकाणी होतं आणि गेलो आपण एका ठिकाणी. बेसिकली आपल्याला बालाजी टेम्पललाच जायचं होतं. जायचं एका टेम्पलला होतं, बट मॅपने आपल्याला दुसरीकडेच नेलं. सो येस, जिथे नेला तिथे तर अल्टिमेटली आपल्याला दर्शनच करायचं होतं, सो ते झालं. आणि येताना आम्हाला ट्रॅफिक लागला आणि वेळ पण नव्हता तेवढा. सो जे आपण जाताना त्या ब्लॉगमध्ये हुसेनसागर बघितलेलं, तिथे आम्हाला थांबायला वेळ मिळाला नाही. वेरॅज तिथून सनसेट खूप छान दिसत होता. सो आम्ही आज ठरवलंय की आज इव्हनिंगला तिकडे जाऊया हुसेनसागरला आणि सनसेट बोटिंग घेते एन्जॉय करूया. सो लेट्स सी हाऊ इट गोज. मीनवाईल आय स्टार्ट प्रिपेअरिंग लंच पण म्हणता नाही येणार, डोसा लंचला आहे आज आमच्याकडे. सो येस, दॅट्स ऑल. इट्स लाईक सॅटर्डेला किंवा अ डे इन आवर लाईफ काइंड ऑफ व्लॉग म्हणू शकतो. सकाळी मी उठल्यानंतर तर सगळ्यात पहिले सगळं असं क्लिनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्येच वेळ गेला, बिकॉज वीकडेजमध्ये त्या सगळ्या गोष्टींना वेळ देता येत नाही. अँड येस, व्हेरी नाईस. ॲज युजल मी यांना सांगते गोष्टी झाकून ठेवायला, पण नाही, तेवढं पण होणार नाही. झाकलं होतं? नव्हतं झाकलं, मी आत्ता ठेवलं आणि मी व्हिडिओ करते, त्याच्यात प्रूफ आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे यावेळेला तर म्हणूच नका तुम्ही असं. काय बनवतो? डोसा ठरलेला ना, डोसा. ठीक आहे, मी येतो मग देवपूजा करून. ठीक आहे. माझ्यातला अण्णा जागी व्हायच्या आधी या. म्हणजे कोण जागा व्हायच्या आधी? अण्णा कोण? डोस्याला अच्छा, बरं, ठीक आहे. ठीक आहे. बाकी तर तुम्ही सगळं करूनच ठेवलंय, तर त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे. पटकन बनवते मी. चालेल. अँड प्लीज आता तासभर नका लावू गोष्टींना, लवकर देवपूजा आटवा म्हणजे आपण खाऊन निघू शकू. सो दॅट आपल्याला सनसेट पण मिळेल आणि जास्त ट्रॅफिक पण लागणार नाही जाताना, बिकॉज हुसेनसागर इथून थोडं दूर आहे. आय थिंक खूप दूर आहे, 20 किलोमीटर, 20-22 किलोमीटर. सो दूर आहे बऱ्यापैकी, तर लवकर निघायला लागेल. बघू कसं होत आहे. कारण यांना एक काम दिलं की ते करायला खूपच वेळ लावतात. लिटरली 2-3 तास. काही परफेक्ट म्हणजे मी इम्परफेक्ट आहे असं म्हणायचं तुम्हाला? मी नीट गोष्टी करत नाही असं म्हणायचं. पण मी वेळ घेऊन परफेक्शन. फ्रेम मध्ये येऊन बोला ना, बोलायचंच आहे तर गोष्टी. आणि माणसाने असं सांगावं खरं आहे ते. मी कमी वेळात परफेक्ट करते, तुम्ही ते करत नाही. मी वेळ घेऊन परफेक्शन अचीव करण्याचा ट्राय. काय नाही, हिला प्रॅक्टिस आहे, तिला वेळ. मला तर प्रॅक्टिस म्हणजे एवढे वर्ष मी हेच करत होती ना. वाव, व्हेरी फनी, व्हेरी नाईस. एक काम दिलं की त्याला दुसऱ्याची मदत लागतेच. एकटा इंडिपेंडेंटली कम्प्लीट करतील ते काम. आता नाही, मी दूध ठेवून गेली होती तापवायला. तुम्हाला फक्त गॅस बंद करून झाकायचं होतं, पण मी इथे ठेवून गेलेली ते झाकायसाठी, तरी तुम्ही ते बंद करून उघडं ठेवलं. ठीक आहे. नशीब आपल्या घरात पाल वगैरे नाहीये, असती तर त्याच्यात सगळं पडलं. त्या जाळीला साय वगैरे लागेल, त्याच्यामुळे मी ठेवलं नाही, तर विसरलोच मी. क्लीन केली आहे मी ती. अरे लागेल ना, लागेल तर असं थोडी असतं. त्याच्यामुळे नाही ठेवली, तेवढा विचार. म्हणजे मागच्या 2 तासापासून तुम्ही त्याच्यावर जाळी याच्यासाठी नाही ठेवली कारण साय लागेल. त्याच्यानंतर मी विसरलो. पण त्या जाळीचं पर्पजच ते आहे ना, दुधाला झाकणे. लोकांना असं वाटेल की आपण भांडतोय. काम इन द फ्रेम, जे हसत हसत बोलतोय आपण ते दिसत नाहीये. मुळात असं वाटेल की मी भांडते तुमच्याशी, रोज काम करून घेते तुमच्या. भांडत नाही, कामही करून बायकांनी साय लागली असती ना जाळीवर तर तुला धुवायला त्रास झाला असतो. त्याच्यामुळे मी विचार करून तेवढं असं. आय एम थॉटफुल ना, यू शुड बी थँकफुल ना. नाही, आय एम व्हेरी थँकफुल टू यू. थँक्यू. अँड मी येतो देवपूजा करून. ठीक आहे. ठीक आहे. परत म्हणजे लेट होईल. नाही ठीक आहे, म्हणजे माझं मलाच ना. ठीक आहे. काय म्हणजे माझ्यावर टाकून दिलं ना, परत म्हणशील. ठीक आहे ना, असं असतं फ्रेंड्स.
लग्न झाल्यानंतर आयुष्य सगळं बदलून जातं. बट येस, आय एम एन्जॉयिंग माय मॅरिड लाईफ एज वेल. आता आम्हाला 1 वर्ष झालं असं म्हणता येईल जेव्हा यांना मी पहिल्यांदा बघितलेलं, म्हणजे बघितलेलं इन द सेन्स कुठे दुसरीकडे नाही, पेरेंट्सच्याच भेटी झालेल्या आमच्या तेव्हा. सो काहीतरी 5-10 मिनिटांसाठी झालं असेल. तेव्हा पण यांचं इट वॉज लाईक टू मच. मान सुद्धा वर केली नाही. म्हणजे मला म्हणजे हे आमच्याकडे आलेले तेव्हा बाबा बोलले विचार की नाव ही इज इन, म्हणजे ते गुगलमध्ये आहेत, आता 3-3.5 वर्ष झाले. तर बाबा मला बोलले की विचार कसे लागले काय, म्हणजे तुला पण मदत होईल. बट त्यांनी लिटरली खाण्यात एवढे मग्न की खालची मान सुद्धा वर केलेली नाही. आणि आमचा काही असं कांदेपोहाचा कार्यक्रम वगैरे नव्हता, नॉर्मली पेरेंट्सची भेट झालेली. सो असं काही नव्हतं. सो कुठलाही व्यक्ती नॉर्मली बोलतो, पण ह्यांना तर अरे बापरे, म्हणजे खूपच खालची मान सुद्धा वर केली नाही मी. आणि पप्पा मला विचारत होते विचार कुठला रोल आहे, कसं लागले, आणि हे बोलतच नव्हते. तर शेवटी मी म्हणून दिलेलं की जाऊ देत ना, मी माझ्या भरोशावर लागून जाईल तिथे लागायचं तिथे, म्हणजे मी ऑलरेडी वर्किंग आहे. बट मी म्हटलेलं की मला जायचंही झालं गुगलमध्ये तर मी एकतर त्यांचा रेफरन्स घेतला नाही जरी दिला तरी मी स्वतःहून जाईल, पण आणखी एक वेळा विचारणार नाही. सो या, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट येस, आता 1 वर्ष झालं आहे त्या गोष्टीला. आणि मला तर म्हणजे पाहणीचा कार्यक्रम नव्हता, बट मला असं वाटलेलं असं कोण असतं असं वाटलेलं मला. आणि त्याच्यामुळे मला नव्हतं वाटलं लग्नापर्यंत गोष्टी जातील. बट येस, नाव वी आर मॅरिड. लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल. एनिवेज, मी करते पटपट डोसे बनवते आणि मग पोटोबा करून निघूया आपण सनसेट बघायला. तर लेट्स स्टे ट्यून. 1 मिनिट, असं कसं एवढ्या लवकर कसं स्टेट येऊन नाही म्हणजे अरे एवढं मी फक्त देवपूजा करायला काय गेलो, एवढं वाईट बोलून टाकलं माझ्याबद्दल. वाईट नाही बोलली मी. ऍक्च्युली तुम्ही तेव्हा माझ्यासोबत वाईट वागले होते, हे माहितीये का मी तुम्हाला? वाईट नव्हतं वागले. आता माझा स्टँड कोणी गेला इथं नव्हतं म्हणून असं असं काही नाहीये, पण तेव्हा नाही. पण मी असं- सांगतो काय झालं होतं एक्झॅक्टली, मी सांगतो. ठीक आहे ना. ठीक आहे. तर गेलो होतो आम्ही भेटायला, म्हणजे मी फॅमिलीसोबत गेलो होतो आणि हिची म्हणजे ह्याच्या घरी गेलो होतो. तर मी ऑलरेडी सगळं सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ही आली आणि मग हिला विचारायला सांगितलं, बिकॉज देर शुड बी सम संभाषण बिटवीन द गर्ल अँड द बॉय एज वेल, राईट? सो ते काय पाहणीचा कार्यक्रम होता, संभाषण. पाहणीचा आणि मी कार्यक्रम- येणार नव्हती, मी येणारच नव्हती बाहेर. मला पप्पांनी आज बोलवलं म्हणून आली मी. आता मी तर भेटणार पण नव्हती. ओके, लेट मी एक्सप्लेन ना. मला तर काय झालं होतं. तर बेसिकली मी ऑलरेडी सगळं सांगितलं होतं की गुगलमध्ये कसा लागलो, काय झालं. आणि तिकडून काही नाही, मला जेव्हा थोड्या वेळाने म्हणजे हे लोक निघत होते तेव्हा बोलवलेलं मला. नाही राहायचा, पाहण्याचा कार्यक्रम नव्हता. पण आईनी मला सगळ्यात पहिला प्रश्न आज विचारलेला, तुला स्वयंपाक येतो का? आणि लाईक जर आपण नॉर्मली भेटतो तर असं कोण विचारतं. बट या, एनिवेज, कारण ती त्या हिशोबाने भेटच नव्हती. पण मग आता कुणी पण असू देत, म्हणजे माझ्या बाबांचं दुसऱ्या कुठल्या मित्र पण आले असतील असे नॉर्मली भेटायला, आणि त्यांची मुलगी किंवा मुलगा पण असं काहीतरी करत असते तर त्यांनी मला सेमच विचारायला म्हटलं असतं आणि तुम्ही नॉर्मली मला उत्तर देऊ शकत होते. बाजूची भाजी झालेली नाहीये, चटणी झालेली नाहीये आणि म्हणजे 2 मिनिटं. ठीक आहे, मी काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टी करत होते. हो, काय इम्पॉर्टंट करत? जाऊ दे ना. म्हणजे आज मला थोडासा उशीर होतोय गोष्टींना, बिकॉज एव्हरीडे माणूस खूप फास्ट गोष्टी करतो. वीकेंडला फक्त हळू थोडंसं काहीतरी थोडंसं शांत फील करायचं असतं. तर त्याच्यामुळे करत असेल तर त्याच्यातही प्रॉब्लेम. मी जर हे केलं, लग्न झाल्यानंतर असं होतं. मी जर हे केलं तर वाईट, तिने जर केलं तर हा ठीक आहे, वीकेंड आहे, नाही जमते. 1 मिनिट, नॉर्मली तुला शॅम्पू वगैरे पण काही करायचं नव्हतं, 2 तास आंघोळ. मला माहितीये तू आंघोळीला पूर्ण वेळ गेलाच नव्हता, नंतरच्या 5 मिनिटात आंघोळ केली आहे तू. त्याच्या आधी टाइमपास केलाय. सो आम्ही सकाळी लेट उठल्यामुळे हेअरकटला जाऊ नाही शकलो. अँड देन देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही विचार केला हुसेनसागरला जाण्याच्या आधी आपण हेअरकटसाठी अर्बनवाल्याला बुक करूया. आणि अर्बनवाला आमचं ते सगळं झालं. आणि आता आमचं बेडरूमचं दार लॉक झालं आहे आपोआप, जे आम्हाला उघडता येत नाही आहे.
आणि असं वाटतं चावीवाल्याला बोलवावं लागेल, कारण चावीसुद्धा आतमध्ये आहे. आजपर्यंत ते आतून लॉक झालं नाही, बाहेरून झालं, विच इज व्हेरी स्ट्रेंज. आम्ही काही हॅक्स बघून गुगल म्हणजे व्हिडिओजवरनं बघितलं आहे मी, यूट्यूबवरनं काही हॅक्स, बट मला पण नाही दाखव होतं. hacks. हां मला पण दाखव hacks. काहीच नाही, असंच पिन इन्सर्ट केली होती त्यांनी. एकदा यांनी बघतात. काय इंटरलॉक करायला? हां नाही होत आहे. श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा. मुलका मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी. सो गाईज आज खूपच डेंजर ट्रॅजेडी झाली आमच्यासोबत अँड आय एम फ्रिक्ड आउट की क्यों ऐसा हुआ है. सो बेसिकली काय झालं की आमचा जो मास्टर बेडरूमचा डोर आहे तो लॉक झाला आहे, ऑटो लॉक झाला आहे ॲक्च्युली. सो नो वन इज इनसाइड अँड इट इज लॉक फ्रॉम आउटसाईड. तर आता म्हणजे सगळे प्रयत्न करून झाले आहेत आमचे. स्क्रू ड्रायव्हर, मग कैची, मग अजून चाकू वगैरे सगळं प्रयत्न झालेले आहेत. सगळे हॅक्स बघून झाले आहेत, पण ते डोर उघडायचं नाव नाही घेत. सो आता लास्ट ऑप्शन म्हणून कीवाल्याला फोन केला त्याच्याशिवाय अजून काय ऑप्शन. तो येईल आता अर्धा एक तासात आणि तो उघडून देईल मग. आणि मेन ट्रॅजेडी ही आहे की मी केस कापून बसलो आहे. पूर्ण अंगावर केस आहेत माझ्या कापलेले म्हणजे. आणि बेडरूमचं जे बाथरूम आहे ते यूज नाही करू शकत नाही. आणि ही मला हलवू देत नाही आहे जागेवरनं, कारण घरभर केस होती, विच इज ऑब्वियसली राईट थिंग टू डू. बट ठीक आहे. आणि हां, मी कुठं जाऊ नाही शकत आहे, पण हिला भरपूर कामं सुचत आहे आता. डोसा खाय, इडली खाय, मला चटणी एक गोष्ट खाय. सांगा, तुम्हाला टेन्शन आलं बिकॉज दार लॉक झालं. आपण आता चावीवाल्याला बोलवल्यानंतर तर काही उपाय नाही आहे. अरे मग थांब ना इकडे. बसून राहण्यापेक्षा कामं तरी करेन. हा हुसेन सागरला सनसेटच्या आधी जायचं होतं, त्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी लवकर आटोपल्या. बट नाव दाराला मध्येच सरप्राईज द्यायचं होतं. मागच्या सो weekend या पण असंच झालं. आमचा हुसेन सागरचा प्लॅन म्हणजे काही ना काही ट्रॅजेडी होऊन खंडित होत आहे. सो प्रॉब्ली विल हॅव टू चेंज आवर डेस्टिनेशन फॉर द नेक्स्ट वीकेंड. स्टे ट्यून फॉर द न्यू लोकेशन. हमने अंदर से भी कितनी बार लॉक करने का कोशिश किया है, बट आज तक कभी लॉक नहीं हुआ. इसके बाद काम तो करेगा ना पर लॉक. भरपूर लवकर आले ते. कसं काय तुम्ही एवढ्या लवकर शोधलं? गुगल मॅप्स. मॅप्सवर ना लगेच आले, पण अर्धा तास बोललेले पण तरी पण. अरे कोण नाही आतमध्ये, उघडतील. हे तो अर्धा तासात त्यांचं मालक येत आहे, तो म्हणतो तो उघडून देईल. ठीक आहे. 1 तास त्याने पूर्ण ट्राय केलं, पूर्ण तिथंच बसून होतं, पण नाही जमलं. ऑल राईट. सो आय थिंक आज पण हुसेन सागरचा प्लॅन कॅन्सल होणार आहे, कारण अजूनही लॉक उघडलेला नाही आहे. चावीवाला येऊन गेला, पण तो म्हणतो की त्यांनी आय थिंक पाऊण तास त्यांनी ट्राय केलं, पण इट डिडंट वर्कआउट. तर तो म्हटला की तो त्याचा सेटला पाठवतो. तो सेट आता जेवण करत आहे, अर्धा 1 तासात तो येईल आणि मग तो ट्राय करेल.
सो या प्लॅन इज अगेन कॅन्सल्ड. म्हणजे सनसेट बघायला भेटणार नाही तिकडे जाऊन काही पॉईंटच नाही. तर म्हटलं पुढच्या वीकेंडला बघू. पुढचा ॲक्च्युली लॉंग वीकेंड असेल प्रॉब्ली तेव्हा होऊ शकतो. स्टे ट्यून्ड. हाँ ऑटोमेटिक दे दे तो ऑटोमेटिक नहीं था ये, पता नहीं कैसे हो गया. कभी लॉक ही नहीं हुआ वो आज तक. हमने भी कभी किया ना तो डोर डाले तो लॉक हुई नहीं तो ऑटोमेटिक डोर दबजे ठीक है. नहीं ऑटोमेटिक नहीं हुआ. हम जैसे नॉर्मली खींचते हैं ना दरवाजा वैसे ही लगाया. उसके बाद खोलने के तो खुला ही नहीं. कुछ घुमाया कि नहीं फिर भी. आमचं दार उघडलंय. ऑलमोस्ट आत्ता 9:15 झालेत आणि आत्ता 9:15 झालेत आणि 9:15ला उघडलंय. म्हणजे 10-12 तास ऑलमोस्ट आमचं दार बंद होतं. आणि त्याच्यासाठी 2 कार्पेंटर्स आलेत. म्हणजे कार्पेंटर नाही काय म्हणणार याला, लॉक्समॅन आलेत. आणि त्यांनी बेसिकली पहिल्यानी उघडून गेला, बोलला थोड्या वेळात कोणीतरी येईन आणि कोणी झालं नाही. हां अर्धा पाऊण तास ट्राय केलं त्यांनी, पण निदान सांगायला पाहिजे होतं होत नाही. मला पूर्ण कॉन्फिडन्स सोबत बोलला तो की या ना तुम्ही इथे आले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके सो बेसिकली पहिल्यानी आम्हाला म्हटलं की थोड्या वेळात दुसऱ्याला पाठवतो आणि ते मला नाही म्हटलं. मला तो बोललेला होऊन जाईल, वेळ लागेल पण होऊन जाईल. म्हटलं ठीक आहे. आणि मी आतल्या रूममध्ये मीटिंग करत होते, म्हणजे एक काम होतं ते चालू होतं माझं. आणि तेवढ्यात ह्यांना म्हणतो मी माझे सेट येतील परत म्हणून, आणि ते आलेच नाही आणि कॉल पण घेत नव्हते. नंतर मी माझ्या फोनवरनं कॉल केल्यानंतर बोलले 6 नंतर कोणतरी अरेंज करतो. मी 6 नंतर कॉल केला, कोणीच नाही. आणि आम्ही पण खूप प्रयत्न केले पण काहीच झालं नाही. मग नंतर आम्हाला हे एक सापडले. कुठून सापडले तुम्हाला? गूगल मॅप्सवरनंच हे दुसरे पण सापडले. यांना मी म्हटलं भैया सच में हो जाएगा ना, वो पहले वाले खोल के चले गए और हुआ नहीं. तो मग ते म्हटले की नाही नाही, त्यांच्या एकदम इगोवर झाला ॲक्च्युली. ते बोलले की नाही नाही मी येईन आणि आल्यानंतर लगेच काय. आणि ते आले आणि 5 मिनिटंही नसेल लागले यार, उघडून गेलं. सिरियसली म्हणजे इतकं असं झालेलं. कारण आजचा दिवस आमचा निघाला. आमची मास्टर बेडरूम आहे जी लॉक झालेली आणि आमचं सगळं इकडे आहे. बेसिकली ही जी रूम लॉक झाली होती ह्याची की सुद्धा आतमध्ये होती आणि आजपर्यंत ह्याचं डोअर कधीच लॉक झालेलं नाही. आज कशामुळे झालं काय माहिती लॉक, आणि ते पण बाहेरून झालं. नशीब आम्ही आतमध्ये नव्हतो. आतमध्ये असताना लॉक झालंही नसतं कदाचित. बटननी खोलू शकतो. हां बटननी उघडू शकलो असतो. आणि मेन म्हणजे मला कुठून सद्बुद्धी सुचली काय माहिती, यांची हेअरकट आणि हे चालू ते बोलले बस तिथे. तर मी म्हटलं ठीक आहे फोन 20% चार्ज आहे तर चार्जिंगला लावते. आणि मी फोन चार्जिंगसाठी चार्जर आतून बाहेर आणलं. नशीब त्याच्यामुळे आम्हाला फोन चार्ज करायला तरी काहीतरी होतं, नाहीतर आमची मस्तच बोंबाबोंब होती आज. बट आणि हे म्हणत होते ना मगाशी की ही का बाकीचे कामं करायला बसली, मला एवढं टेन्शन आलं वगैरे. मी जर ते केलं असतं तर जेवणही सोडावं लागलं असतं आम्हाला. आता 10-12 तास दार बंद होतं. आम्ही तेवढ्या वेळ काय मग सगळे कामं सोडून बसलो असतो. निदान बाकीचे कामं तर झाले. बट येस आजचा दिवस आमचा असाच गेला. आय थिंक हुसेन सागरचा प्लॅन करता करता असंच होणार आहे आमचं. हुसेन सागरचा प्लॅन करायचाच नाही आता मला बघायचं हुसेन सागर. आता डायरेक्ट निघायचं. अच्छा ओके प्लॅन नाही करायचा ते ठीक आहे. पण येस सो असा होता आजचा दिवस. आमचा अख्खा रविवार दार उघडण्यात गेलेला आहे. आम्ही सकाळी लवकर सगळ्या गोष्टी याच्यासाठी आटोपल्या. आम्ही हेअरकटसाठी बाहेर गेलो नाही बिकॉज लेट उठलेलो, मग तिकडे वेळ जाईल आणखी म्हणून लवकर उठलो नाही आणि त्याच्यामुळे सगळं घरी केलं. आत्तापर्यंत हे विना आंघोळीचे थोड्या वेळ आधीपर्यंत होते ते सगळे केस वगैरे लागलेले दाढीचे याचे त्याचे. मग त्या दुसऱ्या वॉशरूममध्ये नशीब दुसरी जी बेडरूम आहे आमची तिथे एक्स्ट्रा बॉडी वॉश येते सगळं होतं, तर ते आम्ही वॉशरूममध्ये नेऊन ते सगळं झालं आहे. आणि त्यांची आंघोळ झाली त्याच्यामुळे त्यांना सुचत तरी येत गोष्टी. बट येस पण एक डेंजरस होता, कार्टूनच होता. कोणता
आत्ता जो आला होता तो हां म्हणजे त्यांनी भरपूर वेळा विचारलं कोण थे हाँ पहिले आणि कोण त्यांनी आके पण गया? भरपूर विचारलं पहिले कोण आके गया किसने किया हा. वगैरे वगैरे आणि मला मग आम्ही वाटलं म्हटलं नाव काय नाही करणार माहिती आहे? आणि मला काय नाही, वाटलं मला वाटलं कायच करणार आहे आज आणून. आणि मला काय वाटलं उगा कशाला कोणाचं कोणाला सांगायचं हो. भांडणं होतील उगा हे ते म्हणून हम्म. पण त्यांनी म्हटलं नाही नाही नंबर सांगा मी म्हटलं खूप लोकांना कॉल केले आम्ही तरी ते फोनमध्येच डायरेक्ट यांच्या बघायला आणि फोनमध्ये बघून म्हणतात अच्छा नवीन कुमार हे ते डायल करून बघितले त्यांनी कोणाकोणाचे पण कॉल येतो मला त्यांनी बघितलं कोणाकोणाचे नंबर जाताना बोलले हे माझे शाळेचे त्यांना मी ट्रेन केलं नंतर त्यांनी दुसरं दुकान वगैरे जॉईन केलं अँड दुसरं दुकान जॉईन करून आता तिकडे म्हणजे करतात सगळं असं सो असेल त्यांचा काही इशू बट या दॅट्स ऑल फॉर टुडेज व्लॉग आमचा घरीच विकेंड गेला तो आमचा प्लॅन नव्हता पण झाला बट वी एन्जॉईड ॲक्च्युली आम्ही आमचे कामं करत होतो मीनवाईल जसं काय आम्ही सरेंडर करून दिलं होतं दुपारी आम्हाला कोणाशीच कॉन्टॅक्ट होत नव्हता काही नाही आमच्याकडून पण होत नव्हतं आम्ही दार तसंच ठेवू दिलं आम्ही व्लॉग एडिटिंगकडे लक्ष देत होतो प्लस आणि सगळं हे केलं कामं केले आणि हे ते आता आमचं सगळं झालं आहे सो येस आज आम्ही कोल्हापूर व्लॉग पोस्ट करतो आहे आता सो बघा आणि कळवा मला कसा होता व्लॉग अँड येस तो व्लॉग एडिट करून आम्ही आराम करू बिकॉज उद्यापासून ऑफिस आहे आणि आज जर दारू उघडलं नसतं तर मेन प्रॉब्लेम तो होता कारण आमच्या दोघांचे लॅपटॉपसुद्धा इकडेच होते आम्ही फ्रायडेपासून लॉग ऑफ करून इकडेच ठेवलेले सो या असा होता आजचा दिवस नॉट सो प्रोडक्टिव्ह बट येस होता जसा कसा होता सो येस दॅट्स ऑल फॉर टुडेज व्लॉग अँड बाय सी यू गाईज इन द नेक्स्ट व्लॉग